खोक्या भाईवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. चुकीचं समर्थन कुणीही करणार नाही. त्याने चुकी केली असेल तर त्याच्यावर सर्वात आधी कारवाई करा, अशी मागणी देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तपास यंत्रणेकडे 100% पुरावे आहे, असा दावा देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडे संतोष देशमुखाच्या मर्डरमध्ये असल्याचे सगळे पुरावे तपास यंत्रणेकडे आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी तपासाला फुलस्टॉप द्यायचं सांगितलंय, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. मात्र कुणी कितीही प्रयत्न केले तरी देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. बीडमध्ये व्हायरल होणाऱ्या ऑडिओ व्हिडिओवर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. देशमुख हत्या प्रकरण मागे पडण्यासाठी असे प्रकार घडून आणले जात असल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय मुंडे आल्यापासून खंडण्या, मर्डर हे प्रकार घडायला लागले. आधी असं वातावरण नव्हतं, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंनी फार FIR दाबले, आता त्याला देशमुखाच्या हत्येत घ्या, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यांनी मदत केली. त्यांचे जे आहे ते आता प्रकरण पुढे यायला लागले. जसं की दसांचं खोक्याबाई असेल किंवा मग क्षीरसागरां किंवा कार्यकर्त्यांची मारहाण असेल किंवा मग प्रकाश सोळुंके यांच्याही कार्यकर्त्यांना कोणाला तरी मारहाण केली, असे वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते आता सोशल मीडियावरती म्हणावं किंवा मीडियामध्ये, प्रसार माध्यमामध्ये व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळतात. काय असतं माहितीये का, चूक करणारा तर त्याचं फळ त्याला मिळालंच पाहिजे. चूक करणाऱ्याचं समर्थन कोणीच करणार. पण याच्यात एक बालिशपणा चाललाय असं वाटतं की संतोष भैयाच्या प्रकरणाला कुठेतरी दिशा बदलायची, भरकटायचं, असं सुद्धा आहे. याचा अर्थ आम्ही चूक करणार समर्थन करतो का? अजिबात नाही. आणि करणार सुद्धा नाही. ज्यांनी चूक केली त्याला फळ मिळालंच पाहिजे. पण जे स्वप्न बघतायत ना ते त्यांचं पूर्ण होणार. संतोष भैयाचं प्रकरण ताकदीनं लावून धरणार आहेत. तुम्ही किती वावड्या उठवा, हा आमचं म्हणणं आहे का? त्यांनी काय केलंय चुकीचं, मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका किंवा त्यांना कारवाई करू नका. आमचं म्हणणं आहे तुम्ही 100% करा. पण संतोष भैयाच्या प्रकरणाला वळण देण्यासाठी जर हे सुरू असेल तर हे दुर्दैव आहे. कारण तुमचं बी काही ना काहीतरी कधी सापडणार आहे. त्यामुळे आम्ही समर्थनच करत नाही. ज्यांनी चूक केली त्याला मध्ये टाका, सडवा, त्याला काय करायचं ते करा. तुम्ही जी मागणी केली त्या मागणीला आमचा विरोध सुद्धा नाही. तुमचा तरी आम्ही केलेल्या मागणीला विरोधच नाही तर मोर्चे काढलेत, तुम्ही रास्ता रोको केलेत. आम्ही तर रास्ता रोको नाही, मोर्चे नाही, समर्थन बी नाही. तुम्ही जी मागणी करताय तिला आमचा अजिबात विरोध नाही आणि कधी करत पण नाही. ज्यांनी चूक केली त्याला फळ मिळालं पाहिजे, त्याला शिक्षा मिळाली पाहिजे, या मतावर आम्ही ठाम आहेत. पण संतोष भैयाचं प्रकरण दबू देत नाहीत. तुम्ही जर ते स्वप्न बघत असाल याच्या आडून संतोष भैयाच्या प्रकरणाला वेगळं वळण म्हणजे ते मागं पडलं पाहिजे आणि हे आले पाहिजेत, हे स्वप्न तुमचं आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार. इतर समाजाकडून संतोष देशमुख यांच्यासाठी आंदोलन ठिकठिकाणी काढले जातात. त्यांचा राजीनामा जो आहे तो मंत्रिपदाचा घेतला, मात्र त्यांना आमदारकीतून सुद्धा बडतर्फ करा, अशा पद्धतीची मागणी सुद्धा पुढे येते. त्याला आमदार राहू द्या, मंत्री राहू द्या. मी पाठीमागे सुद्धा सांगितलं आम्हाला काय फरक पडत. तुम्ही 2 मंत्री राहा नाही तर 15 राहा. आमची शक्ती, आमची किती मराठींची आम्हाला माहिती, तेव्हा आम्हाला त्याचा फरक पडत नाही. पण इतका क्रूरपणाने एखादी घटना घडून आणली पैशासाठी आणि सत्तेसाठी, ही राज्याच्या जनतेला रुचत नाही. त्याच्यामुळे त्या 302 मध्ये त्याला 302 मध्ये घ्यावंच लागणार आहे. फुल स्टॉप मुख्यमंत्र्यांनी लावायला सांगितलंय तपासाला. त्याच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यांच्या की हे 302 मध्ये आला त्यावेळेस फुल स्टॉप लावायचा सांगितलाय. हे किती खोटं बोलले मुख्यमंत्री तरी जनतेपर्यंत ती वार्ता गेलेली. ते 302 मध्ये आहे. तपासाला, त्याच्याबद्दलच्या तपासाला फुल स्टॉप लावायचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कारण हे सगळ्या जनतेला आता माहीत झालं. तपास यंत्रणेकडे त्याचे लागणारे 302 मध्ये 120 मध्ये घेण्यासाठी लागणारे जेवढे पुरावे पाहिजेत तपास यंत्रणेकडे 100%. तपास यंत्रणेला फक्त सिग्नल पाहिजे मुख्यमंत्र्याचा. त्यांनी जर दिला, ते म्हणतात सध्या मुख्यमंत्री की त्याचं काही आढळून आलं नाही, 100% आढळून आलेलं आहे. तपास यंत्रणेकडे सगळे पुरावे, फक्त त्यांनी सांगितलं पाहिजे. नाही सांगितलं तर जनता सरकारला ठेपायला आणणार आहे. दादा, एक 2007 एक प्रकरण आहे, त्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे त्या FIR मध्ये दोघांचंही नाव आहे आणि ती FIR जी आहे ती आता सोशल मीडियावरती व्हायरल होते. कुठला FIR? 2007 मधला एक FIR आहे एका प्रकरणाच्या गुन्ह्यातला. म्हणजे आधीपासून गुंडगिरी वगैरे चालू करतात, अशा पद्धतीची व्हायरल होती. काय झालं बरं का, एक आपल्याला जरा माणुसकीला धरून बोलायचं जर ठरलं ना
तर ह्यो आल्यापासूनच असे प्रकार झाले, हे त्यांच्या समाजातल्या सुद्धा लोकांना मान्य आहे. या अगोदर असले प्रकार होत नव्हते, खुनाचे, दादागिरीचे, खंडाण्याचे. ह्यो आल्यापासून हे वातावरण सगळं ना एका रस्त्यावरती गेलं, एका वळणावरती गेलं वेगळ्या. आणि तिथून सगळ्यांना पैसे कमवायचा, गुंडगिरीचा, खून करण्याचा ही नाद लागला त्यांना. ते नाद सुटायला तयार नाही. आज शेवटी त्यांची लंका पार पाण्यात बुडायची वेळ आली तरी आणखीन त्याच भूमिकेत येते. तीच भाषा उघडपणानं बोलणार, लोकांना त्रास देणार, ही धनंजय मुंडेची टोळी आहे. आणि हे सत्य ते लोक सुद्धा आता नाकारत नाहीत, त्यांचे सुद्धा. याच्यामुळं आपल्या समाजाला सुद्धा खालीमान घालून चालायची वेळ आली. आणि हे घडलेलं आहे. फक्त आता काय असतं, जाहीर कोणी बोलत नाही, लोकात कुजबूज तीच आहे की याच्यामुळं सगळं बीड जिल्ह्याचाच म्हणा, समाजाचा म्हणा, लोकांचा म्हणा पूर्ण विल्हेवाट लावली यांनी. तो मागचा जे तुम्ही म्हणता FIR आहे ना, तसे FIR त्यांनी खूप दाबलेले, खूप असे दाबले. फक्त त्याच्याकडून असं घडलं की त्यांनी जिथं नादी लागायला नव्हतं पाहिजे तिथं लागला. ते मराठ्याच्या नादी लागला. आणि मराठ्याचा नाद करणं एवढं सोपं नाही. त्याच्या जातीचे लोक त्यांनी मारले, ते गरीब बिचारे नाही बोलू शकले. त्याची दहशत असन, दादागिरी असन, पण इथं मराठी दम खाणार नाहीत ना. शेवटी तू आमचा मुलगा मारणार म्हणल्याच्या नंतर प्रत्युत्तर तर तुला मिळणार, बदला तर होणारच, आम्ही हटणार नाहीत. आणि त्याच्यावरती अशी FIR लई आहेत, पण त्यांनी ते दाबले. आता 302 मध्ये ते आलायच, तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. जनतेचा रोष राज्यातल्या सरकारनं घ्यायला नाही पाहिजे त्याच्यासाठी. कारण सरकारची तीच तयारी की त्याला वाचवायचं, आणि त्याला वाचवलं की सरकारला रोष लोकांचा पत्करावा लागणार. कारण लोकांना माहित झालंय फुल स्टॉप द्यायचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय. तो 302 मध्ये येत होता म्हणून, त्यामुळे तो 302 मध्ये घ्यावाच लागणार आहे. दादा संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला आता बरेच दिवस जे आहे ते उलटून गेलेले आहेत. अद्याप मात्र जे आहे ते काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत. मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण जे आहे ते आता कुठेतरी शांत होताना आपल्याला बघायला मिळते का? नाही, कोण म्हणलं तुम्हाला? हे शांत होण्याचा प्रश्नच नाही. काय असतं माहिती का, की ज्या संतोष भाईची क्रूर हत्या केली, हे राज्य शांत होऊच देणार नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी फोटो व्हायरल झाल्याच्या नंतर मस्सजोगला गेलो होतो. त्या दिवशी बीड जिल्हा कडकडीत बंद होता. त्या राज्यात मोर्चे सुरू झाले. उलट हे वाढलंय. संतोष भाईची क्रूर हत्या केल्याच्या नंतर लोकांच्या कुठंतरी काळजाला ते लागलेलं आहे की कोणाचंही लेकरू असू द्या, शेवटी आपल्या घरातल्या लेकरात जर ही परिस्थिती झाली असती तर आपण घरात गप्प बसलो असतो का? तर म्हणून समाज राज्यातला पूर्ण जागा झाला आणि पूर्ण जनता मोर्चे काढती. आता सुद्धा सगळीकडे मोर्चेचे निमंत्रण सुरू झालेत की यायला पाहिजे. मोर्चे समाज काढायला लागला आणि काढले पण पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि त्याचा राजीनामा घेतला म्हणजे का त्याचा राजीनाम्याचा विषयच नाहीये. कोणी राजीनाम्याबद्दल त्याचा बोललेलं पण नाही. कारण त्याचं कारण पण तसंच, कारण 302 मध्ये ते स्वतः आहे. ते स्वतः 302 मध्ये, कारण त्याच्या मुख्य कार्यालयावरती तिथं पहिली बैठक झालेली, खंडणीची पहिली बैठक तिथं झाली. म्हणजे खरा कट त्याच्या कुठलं मित्र काहीतरी बहुतेक असं काहीतरी कार्यालयाचं नाव आहे, तिथं पहिली बैठक झाली. खरा कट 120B तिथून लागायला पाहिजे, तिथं कट शिरला. त्याच्यानंतर खून झाला. दुसरी बैठक कुठल्या तरी हॉटेलवर घेतलेली त्यांनी, माहित नाही ते हॉटेल कुठे, तिथं बैठक घेतली आणि खून केला. त्याच्यानंतर त्यांनी 302 मध्ये ते 100%, कारण त्याच्या सुद्धा सरकारी बंगल्यावरती बैठक झालेली. कारण सरकारनं त्याचे फुटेज सुद्धा हस्तगत केलेले असतील, ते आपल्याला नाही म्हणत असतील, परंतु पुरावा म्हणून त्यांनी 100% ते जप्त केलेले असणार आहेत, हस्तगत केलेले असणार आहेत ते पुरावे. वेळ आलीच तर त्यांना ते बाहेर काढावेच लागणार आहेत आणि वेळ येणार आहे. सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हे गुंड सांभाळून आहे. इतका क्रूर कुख्यात गुंड असणारा एक मंत्री जर तुम्ही सांभाळत, त्याचे दुष्परिणाम वाईट होणार आहेत. कारण ते एक दिवस संकट सरकार पुढे उभा राहणार आहे, तेच संकट म्हणून. त्यामुळे त्याला वाचू नका. ते 302 मध्ये आहे आणि मुख्य आरोपी जे 6 आरोपी सुद्धा नाही, मुख्य आरोपीच ते.